महावितरणाच्या कार्यालयाला हार करून केला निषेध। 3 दिवसांपासून शेतातील वीज पुरवठा बंद। दिवसागणिक महावितरण कार्यालयाचा कारभार ढेपाळला असून सध्या रब्बी पिकांची पेरणी झाल्याने पिकांना पाण्याची गरज बघता नियमावलीप्रमाणे वीज पुरवठा मिळणे गरजेचे आहे। मात्र मोझर परिसरातील वीज पुरवठा 3 दिवसांपासून बंद असल्याने आज सकाळी शेतकऱ्यांनी वीज कार्यालयात येऊन कार्यालयाला हार केलाय व या बाबीचा निषेध केलाय। सध्या सोयाबीन काढल्यानंतर मोझर परिसरात रब्बी पीक गहू, हरभरा मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे। सोयाबीनने दगा दिल्यानंतर आता या रब्बी पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे। अशातच महावितरण मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे। गत 3 दिवसांपासून मोझर परिसरातील शेतातील वीज पुरवठा बंद असून याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही दुरुस्ती केली नाही। याबाबत रोज नागरिक फोन करतात, मात्र ऑनलाईन तक्रार करा असं सांगून त्यांची बोळवण केली जाते। अखेरात संतप्त नागरिक वीज वितरण कार्यालयात आले आणि त्यांनी महावितरणाचा निषेध म्हणून कार्यालयाला हार अर्पण केला। नेर तालुक्यात महावितरणचा कारभार ढेपाळला असून नागरिकांना सर्वसामान्यांना याचा त्रास देणे हाच प्रकार वाढला आहे। यामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत। अखेर आज या घटनेचा निषेध म्हणून हार अर्पण करण्यात आलाय। वारंवार वीज पुरवठा खंडित करणे, दुरुस्तीच्या नावाखाली 3-3 तास पुरवठा बंद राहतो। ग्रामीण भागातील वीज पुरवठा सतत खंडित होतो। या बाबीकडे ग्रामीण सहाय्यक अभियंत्याचे दुर्लक्ष होत आहे। हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी यावेळी रवींद्र निकम, भूपेंद्र निकुरे, स्वप्नील दुधे, उमेश काळे, पवन तलमले, श्याम जिपकाटे, अमोल निकम, राजू निमकर, चेतन कावरे, कृपाल बेंद्रे, सतीश मोहरकर, गौरव ढेंगाडे, सचिन राणे इत्यादींनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.